सो हॅलो गायज, वेलकम बॅक युअर भाई का चॅनल. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा व्हिडिओ आहे फेस एडिटिंग. मंचीला एवढे दिवस झाला फेस एडिटिंग शिकवायला लागलाय. एवढे दिवस मी डिटेलिंग मध्ये शिकवालोय. आज मी स्मूथ कसा करायला शिकवणार आहे. जे आधी पण एक व्हिडिओ टाकला आहे, खूप जणांना कन्फ्युजन आहे. सो आजचा व्हिडिओ डिटेल मध्ये व्यवस्थित चांगला सोप्या पद्धतीत सांगेन. सो चला चालू करूया. सो जसं की आपण बोललो होतो, जो आता मी ते माझ्याकडे खूप फोटो आहेत तुम्हाला दाखवतो. यामध्ये एवढे सगळे फोटो आहेत. यातल्यात आपण 2 फोटो कुठले करून दाखवतो. एक स्टुडिओचा दाखवतो, हा एक, आणि हा एक आउटडोरचा. दोन्ही आता आपण घेतलेत. सगळ्यात आधी आपण फोटोशॉप ओपन करून घेतोय. 2024 फोटोशॉप ओपन होत आहे. आता फोटोशॉप ओपन झाल्यानंतर आपण इथे फोटो घेत आहोत. हे 2 फोटो आपण इकडे घेतलेत, 1 2. सो हा एक फोटो आहे, चेक करू शकताय, आणि हा एक फोटो आहे. हे फोटो मुलांचे घेतलेत बिकॉज स्किनचा सगळा एडिट तुम्हाला टेक्स्चर आपण रिमूव्ह करायचे आहेत, स्मूथ करायचे आहे. सो इकडे आपण पहिला क्लिक करून मिक्सर ब्रश टूल घेतोय. त्यानंतर इकडे वरती वेट 12, लोड 25, मिक्स 90 आणि फ्लो 100. या गोष्टी लक्षात ठेवा, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याशिवाय चांगलं होणार नाही. पहिला मी जरा क्रोम माझं बंद करून घेतो. ओके, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर राईट क्लिक करून आपण इथे सॉफ्ट राऊंड ब्रश यूज करायचा. इकडे आहे. याचा हार्डनेस आपल्याला पाहिजे तसा ॲडजस्ट करायचा. इन डिटेलमध्ये सांगायला गेलं तर हार्डनेस जेवढा कमी तेवढं स्मूथ चांगलं होणार आणि चांगलं न होणार आपल्याला पाहिजे तसं. सो हार्डनेस मी याचा 0 ठेवतोय. साईज इकडून आपण कमी जास्त करू शकता. मी अल्ट दाबून कमी जास्त करतो, इकडून बघू शकताय. सो मला जे आवडते मी त्याप्रमाणे करणार. सो हा एक फोटो आणि हा एक फोटो. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, इकडे मिक्सर ब्रश घ्यायचा, मिक्सर ब्रश टूल. इथे सगळ्या व्हॅल्यू आहेत 12, 25, 90, 100. इकडे 2 हे ऑप्शन येतात. यामध्ये हा ऑप्शन इथे बघू शकताय, याला असा असतोय. याला असा अनक्लिक करून घ्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाहीत पुढे. सो ऑल सेटिंग लक्षात ठेवला तर आता आपण स्क्रीन एडिट करायला घेतोय. बघू शकताय तुम्ही. फोटो मी झूम करतोय. आता हा फेस आहे. फेसचे जे डिटेल्स आहेत त्या चेक करायच्या. या जॉ लाईन्स आणि ऑल चेक करून तुम्ही त्याप्रमाणे करू शकताय. आता या फेसमध्ये मी पहिला वरती कपाळावरती ब्रश मारून घेणार. ब्रश मारताना त्याच्या फ्लोमध्ये व्यवस्थित मारून घ्या, जसं तुमचे स्किनचे टेक्स्चर आहेत त्याप्रमाणे. तो सगळ्यात पहिला मी इकडे मारून घेतोय. आणि महत्त्वाची गोष्ट, मी मला पुन्हा चूक केली, तुम्ही करू नका. सगळ्या गोष्टी लेअरवरती करा. बॅकग्राऊंडची पहिला मी कॉपी लेअर तयार केली आणि आता त्याप्रमाणे मी स्किन एडिट करून घेतोय. स्लोली सगळं करून घ्या. चेक करा, बघू शकता एकदम स्लोली करतोय मी. एखादी गोष्ट चुकली तर आपल्याला Ctrl+Z मारून आपण बॅक जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्ही ब्रश मारणार, आता मी इकडे एकदा मारतोय, पुन्हा सोडा माऊस सोडल्यामुळे काय होते, एखादी गोष्ट तुमची चुकली, तुम्ही Ctrl+Z केला की होते. जर एखादी गोष्ट चुकली, तुम्ही आता इकडे इथे तुम्ही ब्रश मार लागलाय आणि त्यानंतर तुम्ही असं टोटली स्किन एडिट करून घेतलाय, इकडेपर्यंत मस्त करायला लागलाय, क्वालिटी व्हायला लागली आणि अचानक ब्रश गेला. तुम्ही जर Ctrl+Z यूज केला, जेवढे केले ते सगळे मेहनत व्हायला. त्यामुळं करताना थोडंसं केलं की पुन्हा एकदा माऊस सोडा आणि पुन्हा क्लिक करून पुन्हा घ्या, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सो आता आपण फ्लोमध्ये व्यवस्थित स्किन एडिट करून घेतोय. बघू शकताय तुम्ही इकडेपर्यंत ओके झालं. सो इकडे पण सेम ज्या प्रकारे मी यूज करतोय त्याप्रमाणे तुम्ही यूज करा. सो नाकापाशी बरोबर मेन फेसचं जे स्ट्रक्चर आहे ते थोडंसुद्धा इकडे तिकडे होता कामा नये. जॉ लाईन्सवरची मारताना मी महत्त्वाची गोष्ट काय करतोय, ब्रशची साईज वाढवतोय आणि जे कॉर्नर आहेत ते कॉर्नरपासून हळू नॉर्मल एकदम फिरवतोय मी. मानेला पण सेम तसंच चेक करू शकताय, बघू शकता इकडे पण सेम. ओके, इथं पण आपला फोटो डन आहे. इकडे थोडं राहिलं आहे, एकदम साईज लहान करून तेवढंच नॉर्मल मारून घेतोय. सो हे झालं फेसचं. तसं जरा हाताला पण मारून घ्या. हातावरती खूप स्मूथ करत बसायचं नाही, पण आपला हात तसाच असतो. सो इथं पण डन झालं. हा एक फोटो तुम्ही बघू शकताय, तुम्हाला मी बिफोर आफ्टर दाखवतो, झूम करून दाखवतो. सो ही आपली स्किन होती अशी, ही झाली अशी. सो हा एक फोटो झाला. आता बॅकग्राऊंडवरती पण तुम्हाला दिसत असेल, जर खूप ब्लर वाटत असेल तर इकडून ऑपॅसिटी कमी केला की थोड्या डिटेल येतात, बघू शकता. सो मला ओके आहे तसं, मी ओके करेन. मर्ज युजेबल केलं, आपलं काम झालं, स्किन स्मूथ झाली. आज जाऊन पाहायला तो इफेक्ट मारू शकताय. एक मारून दाखवतो नॉर्मल. इकडे गेलो, माझा एक प्रिसेट मारला, डन, फोटो माझा एडिट झाला. सो आता स्टुडिओतला फोटो सेम. फोटो खूप ब्लॅक आला आहे. पहिला मी याला ॲक्शन मारून घेतो शॅडोची. ओके, मला इथं फोटो डन झाला. मी मर्ज युजेबल करणार, झूम करून घेणार. इकडे पण सेम मिक्सर ब्रश टूल यूज करायचा. 12, 25, 90, 100, 12, 25, 90, 100.
झूम करून एकदम स्लोली स्लोली, जरा वेळ लागेल ते चालेल सुरुवातीला, जोपर्यंत हातात माऊस नाही बसणार तोपर्यंत असंच होणार. तुम्ही बघू शकताय नॉर्मली 10 ते 15 सेकंद खूप झाले. पण जर तुम्ही नवीन असाल तर 3-4 मिनटं जरी जायचं असतील स्क्रीनला तर चालेल, पण प्रॉपर शिका. ही गोष्ट फक्त मॉडेलिंग फोटोसाठी चालते. नंतर म्हणू नका इजॅक्सच्या भारी बाकीचे व्हिडिओ पाठवल्यात त्या तुम्ही चेक करू शकताय डिटेल आपण कशी देतोय. मला वाटतं की स्मूथ ज्यांना पाहिजे त्यांना आपण स्मूथ करू शकतोय. त्यामुळं एक इथं पण झाला फोटो, हातावरती थोडा मारून घेऊया. ओके, बघू शकताय स्किन याची बिफोर आफ्टर दाखवत आता. पुन्हा मी लेअर ॲड नाही केली ते सुद्धा एकदा दाखवतो. हा आहे आपला बिफोर, हा आहे आफ्टर. सो गाईज सगळं समजलंच असेल. सो व्हिडिओ तर सगळा पूर्ण बघितला आजचीला. जर कुणाला काही शंका असतील खाली कमेंट करून मला विचारू शकताय. बाकी कुणाला काय पुढचे व्हिडिओ कशावरती पाहिजे त्यासाठी पण खाली कमेंट करून सांगा. मी नक्की त्यावरती लवकरच व्हिडिओ बनवेन आणि असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.